रुद्राक्ष हे नाव ऐकले की आपल्याला भगवान भोलेनाथ आठवतात. मग नेमकं भगवान भोलेनाथ आणि रुद्राक्ष यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे? का मोठमोठ्या सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियन्स लोक रुद्राक्ष घालतात? रुद्राक्ष घातल्याने आपल्याला काय फायदा होतो? रुद्राक्षाचे किती प्रकार आहेत? असली आणि नकली रुद्राक्ष कसे ओळखायचे? संशोधकांनी रुद्राक्षावर केस स्टडीज केल्या आहेत. मग त्यांनी केस स्टडीजमध्ये काय सांगितले आहे हे सगळं मी या व्हिडिओत सांगणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली उजव्या साईडला सबस्क्राईब हे बटन आहे, त्याच्यावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की माझा पुढचा व्हिडिओ कधी अपलोड होतोय. संशोधकांनी रुद्राक्षाबद्दल आपल्या शास्त्रात सांगितले जाणारे फायदे आणि मनुष्याच्या शरीरावर होणारे परिणाम प्रूव्ह करण्यासाठी एक्सपेरिमेंट केले. आणि हे एक्सपेरिमेंट 18 ते 60 वयोगटातल्या महिलांवर केले गेले, ज्या महिलांचा स्ट्रेस लेवल म्हणजेच मानसिक ताण हा जवळपास सारखा होता. त्यांनी त्यातल्या काही महिलांना 4 मुखी रुद्राक्ष घालायला दिले. मग 4 मुखी रुद्राक्षच का? आपल्या शास्त्रानुसार 4 मुखी रुद्राक्ष हे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि मानसिक ताण कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे त्यांना 4 मुखी रुद्राक्ष घालायला दिले गेले आणि काही महिन्यांपर्यंत त्या सर्व महिलांना त्यांनी ऑब्झर्व केले. त्यानंतर ज्या महिलांनी रुद्राक्ष घातलेले होते त्यांच्या स्मरणशक्तीत, एकाग्रतेत इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली, त्यांचा मानसिक ताण कमी व्हायला लागला कम्पेअर टू ज्या महिलांनी रुद्राक्ष घातलेले नव्हते. त्याचप्रमाणे अजून एक केस स्टडी केली गेली, जी केस स्टडी हृदयविकार असलेल्या रुग्णांवर केली. जे रुग्ण रुद्राक्ष यूज करत होते त्यातल्या 85% रुग्णांना त्यांच्या विकारापासून आराम मिळाला आणि त्यांनी रुद्राक्षाचे फायदेही अनुभवले. या दोघी केस स्टडीच्या रिसर्च पेपरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. जर तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचे असेल तर तुम्ही ते वाचू शकता. आणि रुद्राक्षाबद्दल अजून खूप रिसर्च व्हायचा बाकी आहे, जो की सुरू आहे आणि भविष्यात आपल्याला अजून रुद्राक्षाबद्दल माहिती मिळेल. मग भगवान भोलेनाथ आणि रुद्राक्ष यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे? प्राचीन काळापासून दैवी शक्तीमुळे रुद्राक्ष अत्यंत शुभ मानले जाते. रुद्राक्ष हा संस्कृत शब्द आहे, जो की 2 शब्दांनी बनला आहे, रुद्र आणि अक्ष. रुद्र म्हणजेच भगवान शिवांचे नाव आणि अक्ष म्हणजेच अश्रू. याला शिवांचे अश्रू असेही म्हटले जाते. मग असं का म्हणतात? पौराणिक कथेनुसार त्रिपुरासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याच्याकडे दैवी शक्तींची विविध रूपे होती. त्यामुळे तो अत्यंत अहंकारी झाला आणि देवांना, ऋषींना त्रास देऊ लागला. त्याचा वध करण्यासाठी भगवान शिव हे ध्यानात गेले. त्यानंतर जेव्हा त्यांनी त्यांचे डोळे उघडले तेव्हा त्यांच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि पृथ्वीवर जिथे जिथे ते अश्रू पडले तिथे रुद्राक्षाची झाडे उगली. तसेच त्यांनी त्रिपुरासुराचा वध करून जगात पुन्हा शांतता प्रस्थापित केली. त्यामुळे रुद्राक्षाला टीयर्स ऑफ शिवा म्हणजे शिवांचे अश्रू असेही म्हटले जाते. रुद्राक्षाच्या झाडाला इलिओकार्पस जिनिटस असं म्हटले जाते. या झाडाला जे फळ येतात त्यात एक बीज असते, त्याला रुद्राक्ष म्हणतात. रुद्राक्षाचे झाड हे भारतातील हिमालय, नेपाळ आणि इंडोनेशिया या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात. असं म्हटले जाते की नेपाळचे रुद्राक्ष हे खूप पॉवरफुल असतात, कारण त्यांची साईज मोठी असते, ते शार्प असतात आणि ते दुर्मिळ आढळतात. रुद्राक्षाचे 21 प्रकार आहेत आणि हे प्रकार रुद्राक्षावर असलेल्या लाईन्सवरून ठरतात. त्यालाच मुखी असे म्हटले जाते. जसे की 2 मुखी रुद्राक्ष म्हणजेच 2 लाईन असलेला रुद्राक्ष, म्हणजे जितक्या लाईन्स तितके मुखी रुद्राक्ष. मग या रुद्राक्षांच्या मध्येही कंपार्टमेंट किंवा भाग असतात. उदाहरणार्थ 5 मुखी रुद्राक्ष जर आपण कट केला तर त्याच्यामध्ये 5 कंपार्टमेंट किंवा 5 भाग असतात आणि त्यात छोटे छोटे बीज असतात. मग या सर्व प्रकारांपैकी 1 मुखी रुद्राक्ष आणि 21 मुखी रुद्राक्ष हे खूप रेअर मिळतात, त्यामुळे त्यांच्या किमतीही महाग असतात. तसेच 5 मुखी रुद्राक्ष हा सगळीकडे आढळतो आणि या प्रत्येक मुखी रुद्राक्षाचे वेगवेगळे फायदे आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या देवांसोबत जोडले गेले आहे. रुद्राक्षाचे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदे आहेत. तसेच आयुर्वेदात आणि मॉडर्न मेडिसिन्समध्ये रुद्राक्षाचा वापर केला जातो. मग रुद्राक्षाचे कोणकोणते कॉमन फायदे सांगितले जातात? जसे रुद्राक्ष घातल्याने हृदयाचे आजार बरे होतात, मानसिक ताण कमी होण्यास मदत होते, रक्तदाब नियंत्रणात राहतो. पण प्रत्येक मुखी रुद्राक्षाचे वेगवेगळे फायदे आहेत आणि प्रत्येक मुखी रुद्राक्षाचे फायदे एका व्हिडिओत सांगणे शक्य नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि जर हे तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा, त्याचा मी स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल. उदाहरण म्हणजे 2 मुखी रुद्राक्ष घातल्याने पल्स रेट नियंत्रित राहतो, हृदय आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्यही सुधारते, झोपेचे विकारही कमी होण्यास मदत होते. दुसरे उदाहरण म्हणजे 12 मुखी रुद्राक्ष घातल्याने तणाव कमी होतो, इनर पीस मिळतो आणि पचनक्रियेसाठीही मदत होते. मग असली आणि नकली रुद्राक्ष कसा ओळखायचा? कारण मार्केटमध्ये खूप सारे नकली रुद्राक्ष विकले जातात.
आणि खूप लोक असंही सांगतात की रुद्राक्षाला 2 कॉइन्समध्ये धरा, जर तो फिरला तर तो असली रुद्राक्ष आहे. काही जण सांगतात की त्याला पाण्यात टाका, जर तो पाण्यात पूर्णपणे बुडाला तर तो असली रुद्राक्ष आहे. पण या योग्य पद्धती नाही, कारण मार्केटमध्ये रुद्राक्षावर आर्टिफिशियल लाईन सोडून ते विकले जातात. 100% रुद्राक्ष हा असली आहे हे ओळखण्यासाठी त्याचे एक्सरे काढणे हीच एकमेव पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला कळते की रुद्राक्षाच्या मध्ये किती कंपार्टमेंट आहेत. जसं की मी आधी सांगितले, रुद्राक्षावर जितक्या हुब्या लाईन्स तितक्या त्याच्यामध्ये कंपार्टमेंट असतात. रुद्राक्षाबद्दलचे सगळे पॉईंट जवळपास मी या व्हिडिओत कव्हर केले आहेत. जर तुम्हाला अजून काही रुद्राक्षाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, जर तुम्हाला रुद्राक्ष किंवा इतर कोणतेही रत्न घालायचे असतील तर त्याच्यात जे एक्सपर्ट असतात, म्हणजेच जे पंडित गुरुजी असतात, जे दररोज त्याचा अभ्यास करतात, त्यांच्याकडे जाऊन त्यांना विचारून ते धारण करा. कारण ते घातल्यानंतर आपल्या शरीरावर त्याचा काय इम्पॅक्ट होतो हे आपल्यालाही माहीत नसते, कारण त्यात एनर्जीज असतात. त्याचप्रमाणे तुमची एक लाईक आणि कमेंट मला एनर्जी आणि प्रोत्साहन देते माझा पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.